आज ना श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. तसं तर माझं ना सगळे उपवास सुटलेत. काल भावाचा उपवास होता. ज्यावेळेस माझा पिल्लू छोटा होता ना तेव्हापासून माझे सगळे उपवास सुटलेत. पण माझं नशीब बघा ना किती छान आहे. तर आता तुम्हाला सांगते पुढं काय झालं ते. तर त्याच्या आधी नाही, ह्या सगळ्या काल मी तुम्हाला बांगड्या दाखवल्या होत्या. ह्या जी बांगड्या आहेत की नाही, ह्या सगळ्या माझ्या लाडक्या नवरोबानं मला घेऊन दिलेल्या आहेत. खूप जास्त बांगड्या आहेत माझ्याकडे, तरी पण मला घालायला आवडत नाहीत. आता त्याच्यानंतर ना बाकी सगळ्या दिवसाची सुरुवात सांगते तुम्हाला. काल होता भावाचा उपवास, परंतु माझा सुटल्यामुळे मी कधी धरत नाही, कारण एकदा सुटल्यानंतर परत भावाचा उपवास धरायचा नसतो. आणि माझ्या डिलिव्हरीमध्ये बऱ्यापैकी उपवास सुटलेले आहेत. त्याच्यामुळं ना मस्तपैकी ना छान छान असे ज्वारीची भाकरी केली, छान मस्त असं बेसन केलं. खूप दिवस झालं मला क्रेविंग होत होती बेसन खायची, आणि छान असं स्वयंपाक करून आम्ही जेवण केलं. त्याच्यानंतर ना आमच्या पिलूला घ्यायचं होतं जर्किंग. आता खूप दिवस झालं ना हे पावसाचं वातावरण, त्याच्यानंतर ना थंडी, त्याच्यानंतर ना असं त्यामुळं ना मुलांना शाळेमध्ये गेल्यानं थंडी वाजते. आणि टीचर स्वतःहून म्हणले की तुम्ही ना त्याला एक जर्किंग पाठवून द्या, खरं तर त्याला थंडी वाजते. म्हणून आम्ही ना जर्किंग शोधा गेलो. मला वाटते 3-4 दुकानं शोधली, पण तिथे काय आमच्या पिलूला पटत नव्हतं. आणि जे पटत होतं ते पप्पाला पटत नव्हतं. जे पिलूला पटतंय ते पप्पाला पटत नव्हतं, आणि जे पप्पाला पटतंय ते मला कलर आवडत नव्हते. असं कधी झालं होतं. आता पप्पा इथं त्यांना स्वतःला शूज बघत होते, तर आम्ही काय शांत बसणार आहे का? हे बघा आमचा नखरा बघा, केवढे मोठे शूज आम्ही पायात घातलेत आणि आमचा नखरा चाललाय दिसला. आता त्याच्यानंतर मी पण म्हटलं चला बघूया एखादी चप्पल छान वाटते का. तर चप्पल वगैरे बघितली, पण मला काही जास्त आवडलं नाही. आणि हिलचं तर अजिबात नको. चालायची खूप जास्त प्रमाणात म्हणजे तारांबळ होते आणि नको वाटतं, कारण आपल्यासोबत मुलं वगैरे असतात. त्याच्यानंतर हे बघा सगळी दुकानं शोधून शोधून आम्हाला हे वालं जर्किंग आवडलं. का तर त्याला मागं टोपी आहे, त्याच्यावर पुढं छान असं लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक कलरचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला 2-2 खिसे आणि चेन आहे, म्हणून ते आवडलं होतं. आता तुम्हाला सांगते, मी म्हणले की माझं नशीब खरंच खूप छान आहे. आता हा जो बैल आहे ना गोकर्णाचा, खूप दिवस झाले त्याला कळ्या वगैरे आल्यात, पण तो त्याला फुल पहिल्यांदा आले आज. आणि याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवलेले गोकर्ण होते ना, ते होते पांढऱ्या कलरचे. आणि आज नशीब म्हणजे पहिला सोमवार आहे, आणि त्याला ना मस्तपैकी आज पहिल्या सोमवारी निळ्या कलरचं फूल महादेवाच्या पिंडीला व्हायचं आहे, तांदळाची मूठ व्हायची आहे. आता पूजा तर मी संध्याकाळी करणार आहे, चांगले अभिषेक वगैरे घालून. पण तरी पण खूप छान असं माझं ना पूजा झाली थोड्या प्रमाणात. तर कसा वाटला व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही केली की नाही पूजा ते पण सांगा. आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा.